पेपरफुटी विरोधी जुन्या विधेयकात सरकार सुधारणा करू शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। नव्या विधेयकामध्ये अधिक कडक तरतुदींचा समावेश केला जाऊ शकतो असं सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय। पेपरफुटी संदर्भात एक विधेयक याच अधिवेशनात आणणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच त्यांच्या व्हिडिओमध्ये जाहीर केलेलं होतं। दरम्यान जुन्या विधेयकात सरकार काही सुधारणा करू शकतं अशी माहिती आहे। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, जर जुन्या विधेयकात सुधारणा करायच्या झाल्या तर काय प्रकारच्या अमेंडमेंट्स त्याच्यामध्ये केल्या जाऊ शकतात, काय प्रकारच्या सुधारणा असतील? प्रज्ञा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या अधिवेशनामध्ये सरकारने याविषयी एक कायदा आणला होता आणि तो कायदा मंजूर करून घेतला होता संसदेकडून। ज्या कायद्यामध्ये या पेपरफुटीला पहिल्यांदा एक ऑर्गनाइज स्वरूपाचा क्राईम म्हणून वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं जाईल अशा स्वरूपाचा हा कायदा होता। कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्वसाधारण जो गुन्हेगारी कायदा असतो त्या कायद्यामध्ये फ्रॉड किंवा एक प्रकारचं चीटिंग या बाबतीतली जी व्याख्या आहे ती खूप व्यापक आहे आणि ती चीटिंग सिद्ध करणं हे खूप आव्हानात्मक असतं प्रॉसिक्युशनच्या दृष्टीने, पोलिसांच्या दृष्टीने, कोर्टामध्ये। त्यामुळे पेपरफुटीच्या अनुषंगाने एक विशेष कायदा करण्याची आवश्यकता होती। गेल्यावेळी तो कायदा झालेला आहे। त्या कायद्यामध्ये आता तरतुदी अधिक कडक केल्या जाऊ शकतात। आता यामध्ये कदाचित शिक्षेचं प्रमाण वाढवलं जाऊ शकतं, जामिनाच्या बाबतीमध्ये काही कडक तरतुदी केल्या जाऊ शकतात का ते सुद्धा पाहावं लागेल। आणि त्याशिवाय पुढे जाऊन आपल्याला याही गोष्टीकडे पाहावं लागेल की या मसुद्यामध्ये अशा कोणकोणत्या अधिकच्या तरतुदी ॲड केल्या जात आहेत की ज्यामुळे हा कायदा अगदी कठोर होईल। आता हा कायदा ज्या पद्धतीने आपल्याकडे भारतामध्ये दहशतवाद विरोधी कायदे आहेत त्यामध्ये UAPA आहे किंवा आपण पाहतो मनी लॉन्ड्रिंगच्या विरोधातला जो ईडीचा कायदा आहे PMLA तो अतिशय कडक आहे, ज्यामध्ये तपास यंत्रणांना भरपूर अधिकार मिळतात, जामिनाची तरतूद नसते, स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर जास्त असते। तर अशा तशाच धर्तीवरती काही कायदा पेपरफुटी संदर्भात केला जातो का हे पाहावं लागेल। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।